आपल्या सर्वांकडे लिमिटेड पैसा आहे. लिमिटेड पैशांमध्ये व्यवस्थित नियोजन करून आपण ॲसेट्स विकत घेण्याचा प्रयत्न करतो. ॲसेट्स म्हणजे काय? की अशी गोष्ट ज्यामुळं तुम्हाला आणखीन इन्कम जनरेट होण्याची शक्यता असते. ते जमीन असेल, शेती असेल किंवा एखादं ॲडिशनल घर असेल जे तुम्ही भाड्यावरती चढवलेलं आहे. सोनं सुद्धा तुमचं ॲसेट असू शकतं कारण त्याचा भाव वाढत असतं. त्यासोबत चांदी सुद्धा असू शकते. एखादी बँकेतली FD असेल जे तुम्हाला थोडंफार वर्षाला इंटरेस्ट बनवून देतं. ठीक आहे. अशा प्रकारे अजून एक ॲसेट आहे ज्याला आपण म्युच्युअल फंड्स म्हणतो. ह्या इतर सर्वांपेक्षा जास्त रिटर्न बनवून देणारा असेल त्याला आपण म्युच्युअल फंड्स SIP म्हणतो. आणि बरेच लोक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, खूप मोठी चूक करतायत. ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस आपल्याला म्युच्युअल फंडचे जास्त युनिट्स मिळत आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सोनं आपण महाग झाल्यावरती घेत नाही, स्वस्त झाल्यावरती घेतो. तसंच म्युच्युअल फंड हे मार्केटशी रिलेटेड असल्यामुळं मार्केट वर खाली होत असतं. वर्षातून 1-2 चांगले अपॉर्च्युनिटीज असतात ज्या ठिकाणी मार्केट 15-20% खाली पडलेलं असतं. अशा वेळेस आपली इन्व्हेस्टमेंट मिस नाही झाली पाहिजे म्हणून आपण SIP करतो. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण एका फिक्स तारखेला इन्व्हेस्टमेंट करत राहू ज्यामध्ये ते मार्केट पडलेलं सुद्धा कव्हर होऊन जातं. जास्त युनिट्स आपल्याला मिळतात. लॉंग टर्ममध्ये खूप फायदेशीर आहे. रिअल इस्टेट, गोल्ड किंवा इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा FD पेक्षाही जास्त तुम्हाला या ठिकाणी रिटर्न मिळणार आहे. महागाईला सुद्धा तुम्ही इथं बीट करणार आहात. नंबर दिलेला आहे, आजच कॉन्टॅक्ट करायचं, माहिती घ्यायची आहे. लवकरात लवकर SIP ला स्टार्ट करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.